देवकी नंदन राधे श्याम कौसल्या नंदन सीताराम 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 राधे श्याम देवकी नंदन राधे श्याम देवकी नंदन राधे श्याम देवकी नंदन राधे श्याम कौसल्या नंदन सीताराम. हाय, हॅलो अँड वेलकम. कसे आहात तुम्ही सगळे? वेलकम टू इन्फोवर्ड स्वामी आई चॅनल. तर तुम्हाला आपल्या ब्लॉगच्या सुरुवातीलाच आज देवकी नंदनचा जो जयघोष ऐकायला आला आहे त्यावरून कळालं असेल की आजचा व्हिडिओ हा गोकुळाष्टमीनिमित्त आपल्या श्रीकृष्णाच्या चरणी अर्पित आहे. आपल्या सगळ्यांचा लाडका बाळकृष्ण, आपल्या सगळ्या गोपिकांचा सखा व सगळ्या माता भगिनींचा अत्यंत प्रिय असा बाळकृष्ण आज धर्तीवरती अवतरला. तोच आजचा दिवस म्हणजे श्रावणी वद्य अष्टमी म्हणजेच गोकुळाष्टमीचा दिवस होय. आज रात्री 12:26 माँ देवकीच्या पोटी व वसुदेवाच्या पोटी बाळकृष्ण मथुरेमध्ये जन्माला आला आणि सगळीकडे आनंद आणि उत्साह आणि अत्यंत सकारात्मकतेचं वातावरण घेऊन हा नंद गोपाळ मथुरेमध्ये ह्या धर्तीवरती अवतरला आणि युगे युगे कलियुगे आज तागाय त्याची कीर्ती आहे आणि आपण त्याची पूजा अर्चना साधना नामस्मरण भजन कीर्तन गातच आहोत, करतच आहोत. आपल्या लाडक्या श्रीकृष्णाच्या चरणी आपण सर्वांनी नतमस्तक व्हावं. आजचा हा जन्माष्टमीचाच म्हणजेच गोकुळाष्टमीचा श्रीकृष्ण जन्माचा दिवस आहे, जो सगळीकडे पूर्ण भारतामध्ये भारताबाहेर उत्साहामध्ये पूर्ण आनंदात पार पडतो आहे. व उद्या त्यानंतर दहीहंडी देखील असणार आहे. बाळगोपाळांची गोपाळ काळा देखील असणार आहे. तर आज आपण आपल्या इन्फोवर्ड स्वामी चॅनलतर्फे श्रीकृष्णाच्या चरणी नतमस्तक होऊयात व आपल्या गोपाळ कृष्णाला बाळ गोपाळाला आपण परमपूज्य कलावती माता ह्यांच्या मार्गातील काही भजनांनी काही सुगम संगीताने आळवूयात. हो, परमपूज्य कलावती माता ह्यांच्या मार्गामध्ये प्रामुख्याने श्री गोपाळ कृष्णाचीच उपासना केली जाते. परमपूज्य कलावती माता ह्या कृष्णाच्या परमभक्त होत आणि त्या होऊन गेलेल्या एक संत आहेत ज्यांनी त्यांच्या वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये वेगवेगळ्या वयोगटासाठी वेगवेगळ्या प्रकारे श्रीकृष्णाची अनेक भजने कीर्तने आणि गवळणी लिहिलेल्या आहेत. आणि त्यांच्या परमार्थ मार्ग प्रदीप भाग दुसरा श्री हरी प्रेम लहरी नावाचं जे पुस्तक आहे जे त्यांनी स्वतः लिहिलेलं आहे त्यातील काही भजन आणि गवळणी आपण आज आपल्या इन्फोवर्ड स्वामी आई चॅनल तर्फे ऐकूयात आणि गाऊयात आणि श्रीकृष्णाच्या चरणी आपण नतमस्तक होऊयात व आपल्या इन्फोवर्ड स्वामी आई तर्फे श्रीकृष्णाच्या चरणी आपण प्रार्थना करूयात आज जन्माष्टमीची की असा असतो प्रत्येकाच्या जीवनात आनंद देऊ, प्रत्येकाच्या घरामध्ये बाळ गोपाळ आणि बाळकृष्ण जन्माला येऊ, प्रत्येक आईच्या मांडीवरती बाळकृष्ण खेळू आणि प्रत्येक मुलीला गोपिकेला कृष्णाप्रमाणे सखा मित्र मिळो. आणि आपण श्रीकृष्णाच्या ह्या भजनांमध्ये ओव्यांमध्ये गवळणींमध्ये इतके दंग होऊन जाऊयात की आपल्या बरोबर श्रीकृष्णच खेळत आहे, रासलीला रचत आहे, दहीहंडी खेळत आहे असं चित्र आपल्या समोर आपण उभे करूयात. असे दृश्य परमपूज्य कलावती आईंनी लिहून ठेवलेल्या भजनांमध्ये अनेक प्रकारे आहेत. आत्ताच आपण देवकी नंदन राधेश्याम कौसल्यानंदन सीताराम हे जे गाणं ऐकलं ते श्रीकृष्णाच्या जन्मानिमित्तच
परमपूज्य कलावती आईने लिहून ठेवलेले एक छोटीशी गवळण आहे, जी अत्यंत लाडाने, प्रेमाने कुठल्याही आईने म्हणावी, कुठल्याही मैत्रिणीने ऐकावी, सखीने ऐकावी अशीच आहे. तर आता आपण श्रीकृष्णाचंच, त्याच्या पूजेचं छोटंसं गीत जे आहे, जे परमपूज्य कलावती आईंच्या अनेक बुक्समध्ये आहे. बालोपासना हे जे छोटंसं बाळगोपाळांसाठी लिहिलेलं पुस्तक आहे, जे रक्षा कवच आहे परमपूज्य कलावती आईंच्या मार्गातलं बाळगोपाळांसाठी, मुलांसाठी, लहान मुलांसाठी, त्यात देखील आढळतं. आणि आत्ताचं जे बुक मी वाचत आहे, जे मी आधी सांगितलं, परमार्थ मार्ग प्रदीप, श्री हरी प्रेम लहरी भाग दुसरा, यामध्ये श्रीकृष्णाची जी भजनं आहेत त्याच्या जन्मानिमित्तची, त्यामध्ये देखील दिलेलं आहे. तर चला तर मग आपण श्रीकृष्णाचं एक पूजेचं गीत, भजन किंवा गवळण ऐकूया परमपूज्य कलावती आईने. गिरिधर मी पूजनार आजी, गिरिधर मी पूजनार आजी, यदुवीर मी पूजनार, गिरिधर मी पूजनार आजी, गिरिधर मी पूजनार आजी, यदुवीर मी पूजनार. रत्न जडित सिंहासनी बसवणी, झारीत घेऊनी गुलाब पाने, प्रभुरायाचे मुख न्याहाळूनी, स्वकरे पाय धुणार आजी, गिरिधर मी पूजनार, गिरिधर मी पूजनार आजी, गिरिधर मी पूजनार आजी, यदुवीर मी पूजनार. चंदन उटिला अंगाला, देसावली पीतांबर पिवळा, अंगावरे भर जरिला लष्टीला, पांघराया देणार आजी, गिरिधर मी पूजनार, गिरिधर मी पूजनार आजी, गिरिधर मी पूजनार आजी, यदुवीर मी पूजनार. जाई जुई मोगरा मालती, चाफा बकुळी सुगंधी शेवंती, तव नाम रवा तुळस वैजयंती, गुंफुनी हार करणार आजी, गिरिधर मी पूजनार आजी, यदुवीर मी पूजनार. कपाळी लावणी कस्तुरी टिळा, सुमन हार घालून गळा, हास्य वदन घन श्याम सावळा, डोळे भर पाहणार आजी, गिरिधर मी पूजनार, गिरिधर मी पूजनार आजी, गिरिधर मी पूजनार आजी, यदुवीर मी पूजनार. धूप घालुनी दीप लाविन, दूध फळाते प्रेमे अर्पिण, मंगलारती ओवाळून, प्रभूचे गुण गाणार आजी, गिरिधर मी पूजनार, गिरिधर मी पूजनार आजी, गिरिधर मी पूजनार आजी, यदुवीर मी पूजनार आजी, यदुवीर मी पूजनार. परम पावना रुक्मिणी जीवना, निष्ठिनी करी रत तव गुण गाना, ऐसे भावे करुणी प्रार्थना, पदी मस्तक ठेवणार आजी, गिरिधर मी पूजनार, गिरिधर मी पूजनार
गिरिधर मी पूजणार आजी, यदुवीर मी पूजणार. गिरिधर मी पूजणार आजी, गिरिधर मी पूजणार आजी, यदुवीर मी पूजणार. तर अशा प्रकारे या भजनामध्ये गिरिधर मी पूजणार आजी म्हणजे गिरिधर म्हणजे श्रीकृष्णाला मी आज पूजणार आहे. आजी म्हणजे आज त्याचा जन्मदिवस आहे, आजचाच तो दिवस आहे म्हणून आजी हा शब्द आहे. आजी म्हणजे आजी नव्हे तर आजी म्हणजे आज. आज मी गिरिधर पूजणार, यदुवर पण मी पूजणार. गिरिधर आणि यदुवीर ही श्रीकृष्णाचीच नावं आहेत. बाळ गोपाळांना उद्देशून ही नावं वापरण्यात आलेली आहेत. आणि इथे परमपूज्य कलावती आई असं म्हणत आहेत की आज श्रीकृष्ण तुझा जन्मदिवस आहे आणि आज मी गिरिधरा यदुवीरा तुझी गिरिधर आणि यदुवीरीच्या रूपातील पूजा करणार आहे आणि तुला रत्नजडित सिंहासनात बसवणार. त्याला मी तुला चंदनउटी लावणार, पिवळे पितांबर नेसवणार आणि भरजरी अंगावरती तुला लाल शेला देणार पांघरायला. जाई जुई मोगरा मालती चाफा बकुळी सुगंधी शेवंती, दवना मरवा तुळस वैजंती, हे सगळं काही गुंफून मी तुला सुंदर हार करणार, तो घालणार. जो दवना आवडतो श्रीकृष्ण तुला विष्णू रूपातल्या रामाला आवडतो तो कृष्ण तुला पण मी घालणार. तुळस वैजयंती जी तुझ्या आवडीची ती पण मी हारामध्ये गुंफणार आणि असा जाई जुई मोगरा मालतीचा सुंदर हार मी तुला करणार कृष्णा, तो घालणार. तुझ्या कपाळी मी कस्तुरी टिळा लावणार, सुमण हार गळा घालणार आणि तुझं हे सगळं जे रूप आहे भाबड सावळ्या श्याम सुंदरा घनश्यामा, मी ते डोळे भरून पाहणार तुला सजवून आज. कारण तुझी जन्माष्टमी आहे, तुझा दिवस आहे जन्मदिवस, तर तो मी अशा प्रकारे साजरा करणार. त्यानंतर मी धूप दीप लावून दूध फळ अर्पण करणार आणि तुझी सुंदर अशी आरती गाणार आहे श्रीकृष्णा. आणि परम पावन असं रुक्मिणीचं जे जीवन होतं तर निशिदिनी करिरत तव गुण गाना, की निशिदिनी करिरत म्हणजे रात्रभर मी तुझं रुक्मिणी बरोबरचं जे जीवन आहे ते तन्मन विसरून गाणार आहे. आणि अशी परम प्रार्थना मी तुझ्या चरणी नतमस्तक होऊन गाणार आहे असं परमपूज्य कलावती आईंनी जन्माष्टमी निमित्त गिरिधराला म्हणजेच आपल्या गोपाळ कृष्णाला म्हणलं आहे. आणि त्याची अशा प्रकारे पूजा झाल्यानंतर आपल्यालाच परमपूज्य कलावती आईने श्रीकृष्णाची जी आरती आहे ती म्हणल्याशिवाय राहणार नाही. ती आहे जय जय कृष्णनाथा तिन्ही लोकेंच्या ताता, आरती उवाळीता हल्ली घोर भव चिंता. जय जय कृष्णनाथा तिन्ही लोकेंच्या ताता, आरती उवाळीता हल्ली घोर भव चिंता. धन्य ते गोकुळ हो जेथे करे कृष्ण लीला, धन्य ती देवकी माता कृष्ण नावा मास वाहिला. धन्य तो वसुदेव कृष्ण गुप्त पाने रक्षिला, धन्य ती यमुनाई कृष्ण पादे ठेवी माथा. जय जय कृष्णनाथा तिन्ही लोकेंच्या ताता, आरती उवाळीता हल्ली घोर भव चिंता. जय जय कृष्णनाथा धन्य ती नंद यशोदा ज्यांनी प्रभू खेळविला, धन्य ते बाळ गोपाळ कृष्ण ते गही काला. धन्य ते गोप गोपी भोगिती सुख सोहळा, धन्य त्या राधा रुक्मिणी कृष्ण प्रेम सरिता. जय जय कृष्णनाथा तिन्ही लोकींच्या ताता, आरती उवाळीता हल्ली घोर भव चिंता. जय जय कृष्णनाथा. तर अशा प्रकारे
श्रीकृष्णाची ही जी अत्यंत सुमधुर अशी आरती आहे परमपूज्य कलावती माता देखील, की ज्यामध्ये कृष्ण हा तिन्ही लोकींचा तात आहे, तो स्त्रीलोकामध्ये आहे, भवसागरातून तोच आपल्याला तारणार आहे. आणि अशा हे गोपाळ कृष्ण की ज्याला जन्म देऊन देवकी माता ही किती धन्य झाली, की तिच्या पोटी 9 मास खुद्द श्रीहरी विष्णू नारायण ज्यांचं 8वं रूप श्रीकृष्णाचं आहे ते आले. धन्य धन्य झाली ती देवकी आई. आणि वसुदेव पण धन्य झाला की त्याने कृष्णाला गुप्तपणे रक्षण करून कारागृहातून नेलं, कंसापासून रक्षण करून. आणि यमुनाईने पण त्यांच्या चरणी श्रीकृष्णाच्या चरणी नतमस्तक झाली, की त्यांच्या पदी माथा ठेवला यमुना नदीने, की आपल्या नदीतून म्हणजे आपल्या हितून आपल्यामधून चाललेले देव आहेत श्रीकृष्ण, त्यांच्या चरणी आपण नतमस्तक झालं पाहिजे असं यमुनेचं पण मनोगत आहे. जेव्हा वासुदेव त्यांना घेऊन जात होता नदी पार करून, रक्षण करून मित्राच्या घरी, नंद यशोदेच्या घरी सोडायला जात होता तेव्हा. आणि नंद यशोदा पण धन्य झाले, की खुद्द देव श्रीहरी विष्णू कृष्ण रूपात आपल्या घरी राहिले, खेळले, आई वडील म्हणून त्यांनी आपल्याला मानलं. आणि बाळगोपाळ पण धन्य झाले, की त्यांच्या बरोबर खुद्द देव विष्णूंनी कृष्ण रूपात खाल्ला दही काला. आणि गोप गोपींनी हा नुसता सोहळा त्यांच्या बरोबर रासलीला, दही हंडी, दही खाला खात वेगवेगळे खेळ खेळत आणि अनेक गाय गोपिका त्यांनी रक्षण करत गाय आणि इकडे तिकडे गायांना चरायला नेऊन ती सगळे गोप गोपी धन्य झाले. आणि राधा रुक्मिणी पण धन्य झाल्या श्रीकृष्णाच्या पत्नी होऊन, त्यांना जे प्रेम मिळालं कृष्णाकडून. आणि अशा प्रकारे श्रीहरी विष्णू नारायण हे कृष्ण रूपात येऊन पूर्ण धरतीला आणि प्रत्येक सामान्यांना त्यांनी जो आनंद दिलाय, त्या आनंद लहरी आजही कलियुगामध्ये टिकून आहेत. आणि अशा ह्या भोळ्या भाबड्या सावळ्या हरीची उपासना, श्रीकृष्ण रूपातली उपासना आज आपण जन्माष्टमी निमित्त नक्कीच केली पाहिजे आणि त्यांच्या चरणी आपण नतमस्तक राहिलंच पाहिजे. आणि त्यामुळे आपल्या परमपूज्य कलावती आई ह्यांनी इतकी सुमधुर गीतं, भजनं, गवळणी लिहून ठेवलेले आहेत, ते आपण आपल्या इन्फोगॉड स्वामी या चॅनलतर्फे आळवत आहोत आणि श्रीकृष्णाच्या चरणी आज आपण नतमस्तक होत आहोत. तर तुम्ही सर्वजण देखील ह्याचा आनंद घ्या आणि आज जन्माष्टमी निमित्त श्रीकृष्णाला नक्की जाऊन दर्शन घ्या. तिथे ते कीर्तन चालू असेल, भजन चालू असेल, गवळणी चालू असतील, श्रीकृष्णाचे वेगवेगळे कार्यक्रम चालू असतील, जन्माष्टमी निमित्त पाळणं चालू असेल, तर तो नक्की तुम्ही तिथे जाऊन श्रीकृष्णाच्या मंदिरात किंवा परमपूज्य कलावती आईंच्या परमार्थ निकेतनमध्ये जाऊन तुम्ही त्याचा आस्वाद नक्की घ्या आणि श्रीकृष्णाच्या चरणी तुम्ही नक्की नतमस्तक व्हा. तर श्रीकृष्णाची आणि राधेची प्रेम कहाणी आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर आज आपण आपल्या इन्फोगॉड स्वामी चॅनलचा हा गोकुळाष्टमी निमित्ताचा जो आजचा भाग आहे, तो आपण कृष्णाच्या आणि राधेच्या प्रेमाच्या एका सुमधुर गीतानेच एंड करूयात, जे परमपूज्य कलावती आईने लिहून ठेवलेलेच भजन आहे. ही गवळण आपण ऐकूयात कृष्णाची आणि राधाची. आणि आपला इन्फोगॉड स्वामी चॅनलचा आजचा भाग गोकुळाष्टमी निमित्तचा तो एंड करूयात आणि पुढच्या भागामध्ये आपण नवीन भागात नवीन माहितीसह भेटूयात. तर स्टे ट्यून रहा इन्फोगॉड स्वामी चॅनलवरती आणि कृष्णाच्या आणि राधाच्या प्रेमामध्ये आपण तन मन विसरून जाऊया. किशन की प्यारी राधा बोले प्रेम की रीत है न्यारी, किशन की प्यारी राधा बोले प्रेम की रीत है न्यारी कन्हैया, किशन की प्यारी राधा बोले प्रेम की रीत है न्यारी कन्हैया, बार बार कर जोरत तुमको मत करना मगरूर कन्हैया, बार बार कर जोरत तुम मत करना मगरूर कन्हैया, कृष्ण की प्यारी राधा बोल प्रेम की रीत है न्यारी कन्हैया, कृष्ण की प्यारी राधा बोल प्रेम की रीत है न्यारी कन्हैया, जात रही हूँ जमुना भरने जल में कन्हैया, जात रही हूँ जमुना भरने जल में कन्हैया, मत कर मेरी मस्करी कन्हैया, मत कर मेरी मस्करी कन्हैया, किशन की प्यारी राधा बोले प्रेम की रीत है न्यारी कन्हैया, किशन की प्यारी राधा बोले मत कर मेरे प्यार की रीत है कन्हैया, मत कर मेरी मस्करी कन्हैया, मत कर मेरी मस्करी, श्याम मुरारी कलिमल हारी, श्याम मुरारी कलिमल हारी,
मैं हूँ तेरी दास कन्हैया, मैं हूँ तेरी दास कन्हैया, किशन की प्यारी राधा बोल, प्रेम के रीत है न्यारी कन्हैया, किशन की प्यारी राधा बोल, प्रेम की रीत है न्यारी कन्हैया, कन्हैया 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 कन्हैया, किशन की प्यारी राधा बोले, प्रेम की रीत है न्यारी कन्हैया. तर अशा प्रकारे आज आपण इन्फोबॉट स्वामी या चॅनलतर्फे जन्माष्टमीचा, गोकुळाष्टमीचा आजचा दिवस हा परमपूज्य कलावती आई लिखित सुमधुर गीतांनी पूर्ण केलेला आहे आणि कृष्णाच्या चरणी आज आपण नतमस्तक झालेलो आहोत. तर आज श्रीकृष्णाच्या चरणी मी प्रार्थना करते की ते मला व तुम्हाला असेच जीवनामध्ये कृपाशीर्वाद देत राहोत व अशीच आपली त्यांच्यावर भक्ती जडो आणि अशीच उपासना भक्ती श्रीकृष्ण व परमपूज्य कलावती माता व श्री स्वामी समर्थ महाराज व श्री दत्तगुरु आपल्याकडून करून घेत राहू व त्यांच्या चरणी आपण असेच नतमस्तक होत राहू. तर आजचा कंटेंट गोकुळाष्टमी निमित्तचा आपण एंड करूयात. आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत स्टे ट्यून ऑन इन्फोबॉट स्वामी चॅनल. बाय फॉर नाव. बाय बाय. धन्यवाद. जय श्रीकृष्ण.